कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो, आनंदी माझी मुलगी आहे। तिची प्लीज काळजी। हो, मी आनंदींची नीट काळजी घेईन, तुम्ही नका चिंता करू। काय झालं भाव नाही? काही नाही हो, तुम्ही झोपला होतात म्हणून मी गाणं म्हणत होते। तू रडतेस? नाही, झोपा तुम्ही। मी रडले की तू माझे डोळे पुसतेस ना, म्हणून मी तुझे डोळे पुसले। तू झोपा। ए दिवस लक्ष्मी, बस भावना आणि आनंदी काय झाले होते? हे जे काही घडलंय त्यांनी अगदी पोक्त वागायला लागले। त्याचं दुःख पाहत नाही हो मला, खरंच पाहत नाही। तो मलाही नाहीये लक्ष्मी। अगं पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना ग। कधी कधी जे काही घडतं ते आपल्याला स्वीकारावं लागतं फक्त। पण आपण मात्र हार मानायची नाही। अहो, आपली भावना नकाराचं दुःख पचवून ऑफिसला गेली, तो दिवस आणि आजचा दिवस काय काय घडलं हो तिच्या आयुष्यात। निवासाव प्रत्येक वेळी ना असं वाटतं की आता काहीतरी चांगलं घडणार आहे। नाही, देवच आशा दाखवतो आणि मग तोच तिच्या पदरी निराशा टाकतो। निसर्गाचं चक्र असंच असतं लक्ष्मी। अगं प्रत्येक वेळेस सगळं चांगलंच कसं होणार? अहो, पण जर वाईटच व्हायचंय तर ते माझ्या बरोबर होऊ दे ना, माझ्या लेकी बरोबर का होतंय? तुला एक माहितीये का, जर तुझ्या बरोबर काही वाईट झालं ना तर भावनाला आत्ता होतोय इतकाच त्रास होईल, कदाचित थोडा जास्तच होईल। आणि एक सांगू, तो जो देव आहे ना, देव तो ज्याप्रमाणे संकट देतो त्याचप्रमाणे त्या संकटांबरोबर लढण्याचं बळही देतो। अगं आनंदी भावना करता त्याच रूपात आली आहे लक्ष्मी। तू अशी खसून जाऊ नकोस। ज्याप्रमाणे तुझ्या मुलींची दुःख बघून तू तुझा स्वतःचा त्रास विसरतेस, त्याचप्रमाणे आनंदीकडे बघून भावनाला पण पुढे जायचं बळ मिळतच असेल ना। आणि लक्ष्मी, तू काही कमी भोगलायस का? पण प्रत्येक संकटाच्या वेळी तू उठून उभी राहिलीयस, अगदी खंबीरपणे उभी राहिलीयस। आज भावनाला तुझ्या आधाराची, तुझ्या आत्मविश्वासाची गरज आहे। आणि मला सांग, आपण सगळे एकत्र आहोत, आपलं हे एवढं एवढं मोठं कुटुंब एकत्र आहे, आणि काय पाहिजे आपल्याला? गोड शब्दात सांगताय की लक्ष्मी, तुझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाहीये, बरोबर ना? मी हे सांगतोय की तुझ्याकडे कुठलाही पर्याय नसेल तरी मी आहे। तुला मला ढाल बनून उभं करायचं असेल तर तुझ्या समोर उभं कर। माझी साथ हवी असेल तर तुझ्या बाजूला उभं कर। आणि माझ्याकडून धीर हवा असेल ना तर तुझ्या पाठीशी उभं कर। लक्ष्मी, हे बघ, प्रसंग कुठलाही असो
त्रास कुठलाही असो, तो आपल्या दोघांचा आहे. दिलासा होता म्हणून तर इथवर आलो आपण. आणि असेच पुढेही जाऊ लक्ष्मी, बरोबर ना? तुम्ही आराम कर, मी जरा आलेच. हे सगळं त्या भावनामुळे झालंय. सोडणार नाही मी तिला. डार्लिंग, हे सगळं त्या भावनामुळे झालंय. ती माझ्या दादाच्या आयुष्यात आली आणि माझी मम्मा आणि माझा दादा मला सोडून गेले. तिच्यासारख्या मुलीला जगण्याचा काहीच हक्क नाहीये. सोडणार नाही मी तिला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.